तर तुम्ही आलेला आहात लालबाग मधल्या अशा ठिकाणी जी आता लालबागची मेन ओळख झाली आहे, लालबागचा राजा. मला पण तीच ओळख होती, फक्त मला तेवढंच माहित होतं की लालबाग हा लालबागला फक्त गणपती एवढंच माहित होतं, पण लालबागला काय काय ठीक आहे. आता माझा एक सोपा प्रश्न. हा लालबाग माहिती होतं, लालबागचा राजा माहिती होता. आता मला सांगा, लालबागचा राजा विसर्जनाला कुठून बाहेर पडतो हे माहिती होतं? नाही, कुठून बाहेर पडतो? या गल्लीत. ही एवढीशी दिसते गल्ली, एवढीशी. या एवढ्याशा गल्लीमधनं एक्झॅक्ट नाही काय काढतात का? नाही, एवढ्या गल्लीतून एवढ्या गल्लीतनं एक्झॅक्ट लालबागचा राजा बाहेर पडतो बरोबर. आणि तो मोस्ट आयकॉनिक क्षण असतो गणपतीतला, की या गल्लीतनं राजा बाहेर पडतोय. या गल्लीतून राजा बाहेर पडतो. अशी गर्दी असते ना, इकडे गर्दी, वरती गर्दी, सगळीकडे गर्दी, आणि त्यातनं राजा बाहेर येणार. वा अरे थँक्यू 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 दादा. संकेत दादा, गल्ली बघा, तुम्ही गल्ली बघा फक्त. कसं काय शक्य आहे पण? आज ज्या रस्त्यात जे चालतायत या मोठे मोठे दिग्गज लोक याच रस्त्यावरून चालत जाऊन देवाचं दर्शन घेतात. का कारण काय? ही व्हीआयपी लाईन आहे. जरी असली तरी देवासाठी सगळी एकच आहे. नाही पण ही व्हीआयपी लाईन आहे. ही व्हीआयपी लाईन आहे. मग आपण व्हीआयपी आहोत. ह्या दोन माणसांमुळे आज मी लालबाग मध्ये व्हीआयपी सारखं फिरायला आलो. आम्हाला एक नवीन शब्द मिळाला आहे. जेव्हा पण ह्या माणसामुळे कुठली गोष्ट शक्य होते त्याला आम्ही म्हणतो दळवी शक्ती. दळवी शक्तीचा इफेक्ट आहे हा, की आम्हाला आज लालबाग अशा व्हीआयपी वे मध्ये बघायला मिळतंय. हा बिचा काय गौरी असते ना, हे बघ बघ, गौरी आणि देवीचे चेहरे वगैरे. आम्ही मुंबईचेच होत दादा, पण आपण ते शूट करतो युट्यूब साठी, हो लालबाग साठी. आम्ही जुन्नर उजरले नदी शिवनेरी किल्ला. हा 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 जुन्नरच आहे. हो, छत्रपती शिवाजी महाराज की जय. येस एकदम. जुन्नरचे खूप लोक आहेत इथं लालबाग मध्ये, खूप लोक आहेत मला जुन्नरचे. अख्खा जुन्नरच भरला इकडं मुंबईमध्ये. 3 तासाचं आहे. तुम्ही तिकडे जुन्नरला असता का इथं असता? दोन्ही काय असतो मी. कारण तुमची भाषा एकदम प्युअर जुन्नरची आहे. हो आणि ना? राहायला ह्याच्यात आहे, लालबागमध्ये. म्हणून विचारलं. तर लालबाग मध्ये बघा ना, कोकणी माणूस, जुन्नरचा माणूस, कोल्हापूरची माणसं सगळी आहेत. तर दुकान बंद असण्याचं रिझन हे आहे की विकली ऑफ आहे. अच्छा आपण थोडंसं चुकीच्या वेळी आलोय. पण ओके. ही गल्ली शांततेत फिरण्याची पण एक वेगळी मजा आहे. सो हे जे फिश मार्केट होतं ते पूर्वी पेरू साईड होतं. सो काही कारणास्तव ते तिथून डेव्हलपमेंट चालू तिकडे. तिथे काहीतरी कामं चालू झाली और गव्हर्नमेंटची कामं आली. सो काही कारणास्तव त्या फिश मार्केटमधल्या कोळी समाजाला सांगितलं की हे मार्केट तुम्हाला रिकामं करायचं. तर तेव्हा त्यांनी देवाला साकडं घातलं की बाबा आम्ही लालबागमध्ये बिझनेस करतोय, आमचा व्यवसाय लालबागमध्ये सुरू आहे, आम्हाला लालबागमध्ये जागा पाहिजे. आणि ते मागणं काही दैवी शक्तीने पूर्ण केलं. आणि ते मार्केट इथे बसलं. आणि आता हे मागणं केलेलं आहे देवाला, ते पूर्ण झालंय. तो नवस आहे, तो फेडायचा आहे. तो कसा फेडणार? तर तो फेडण्यासाठी दरवर्षी गणपतीची स्थापना करण्यात आली. आणि तिथून आमचा लालबागचा राजा सुरू झाला. आणि लालबागच्या राजाची अजून एक खूप मोठी खासियत आहे. तुम्ही मुंबईतले जेवढी पण मंडळं बघाल त्याची पूजेची मूर्ती वेगळी असते आणि देखावाची मूर्ती वेगळी असते. लालबागच्या राजाची अख्खी मूर्ती ही पूजेची पूजेची मूर्ती. आजोबा, आपलं लालबाग पर्यंत एवढं गणपतीचं मंडळ आणि एवढी स्ट्रॉंग काय कल्चर गणपतीचं? त्याचं एक असं आहे की जे कामगार जो वर्ग लालबाग परळमध्ये होता तो कोकणातून आणि सोलापूर, कोल्हापूर ह्या इतर याच्यातून आलेला होता. पण मुंबईला जो संसार सुरू झालेले होते त्यांनी गणपती वगैरे आणायला सुरुवात केली होती. लोकमान्य टिळकांचा जो गणपती गिरगावला बसला त्यानंतर समुदायाने एकत्र यायला पाहिजे. आणि स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये कसं झालं की ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह करण्यासाठी लोकमान्य टिळकांची गणपती उत्सवाची जी ही होती ती ह्या लोकांनी घेतली. आपल्याकडे पण गणपती पाहिजे. तर आता आपण ज्या जागी चाललोय तिथे ऍक्च्युली आमचा बाप्पा बसतो. खूप छोटं दिसतंय आणि मी बघतो ना टीव्हीत बघितलं मी इतकं भव्य. कसं शक्य आहे? मस्त दादा. खूप मस्त, खूप. इथं ह्या जागेवर एक शांतता जाणवायला लागली मला. तुम्ही हे पण बघू शकता की एका साईडला मोठ्या मोठ्या बिल्डिंगी झाल्या, पण आमचं मार्केट अजूनपर्यंत आहे तसंच. इथे गर्दी दिसते तुला? ही गर्दी काय असेल? काय लफडा झाला असेल असं तुला वाटलं ना? लालबाग बघतायत सगळे काय करतायत. गर्दी नाही आहे ती.
इथे शेवपुरी आणि भेळपुरी मिळते. आई शपथ. आणि ह्या शेवपुरी आणि भेळपुरीवाल्याची खासियत काय माहिती आहे? काय? जर काय त्याचा धंदा आहे तो त्याच्या 2 खांद्यांवरती घेऊन येतो आणि इथे त्याचा ठेला लावतो. सो जे म्हणतात ना की मुंबईत सगळ्यांची पोटं भरली जातात, त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. तुमच्याकडे मेहनत करायची ताकद असेल तर तुम्ही कुठूनही कसाही पैसा उभा करू शकता. आणि आता खाऊन झाल्यावरती मी तुला ह्याची किंमत पण सांगतो, मग तुम्हाला सांग मुंबईत हे मिळतं. मस्त बांधलं. आणि बरं काय केलं त्याने, त्या न्यूजपेपरमध्ये बांधलं आहे पण सेपरेट पेपर दिलाय, त्यामुळे काय होणार त्याला इंक लागत नाही न्यूजपेपरची. चला घेऊया आपण एक एकदम टिपिकल रोड साईड शेवपुरी आहे. चटण्या एक नंबर, सुंदर. आणि तिची पुरी पण छान आहे. हा, हो, डायरेक्ट थोडं तोंडात अख्खं. हो. शेवपुरी 25 रुपये, हा. ओली भेळ 20 रुपये, सुके भेळ 12 रुपये. हे रेट आहेत 1975 चे. जुन्या काळात गेलो आपण. जुन्या काळात गेलो आपण. या शेवपुरीला माझ्याकडे नक्कीच मिळतोय ट्रिपल थम्सअप, ऑफिशियल ट्रिपल थम्सअप. टू गुड. हे सगळे जे शॉप्स आहेत, म्हणजे तुम्हाला जे रॅलीमधले झेंडे, तुमचे मुखवटे, गणपतीचे मास्क, टोप्या, पगड्या, हे सगळं इथे मिळतं ना रे. सगळं सगळं सगळं. सो हे होलसेल मार्केट आहे. इथे तुम्हाला तुमच्याकडे नाटकाचे कार्यक्रम आहे, हे बघा ना आता, हे बघा वेशभूषा स्पर्धा आता हे आहे. आहे लालबाग, पण आपल्याला काय मिसलं इथे. हे बघ, हे बघ, लग्नाच्या फेट्यापासून सगळ्या गोष्टी मिळतात, हे बघ इथे. हे पण A to Z. आणि तुम्ही मुंबईची गंमत बघायला ना दादा, तर काय आहे माहिती मुंबईचं, की एक शॉप चाललं ना त्याच्या बाजूला अशा शॉपचे लाईन लागतात. कारण गर्दी एवढी आहे ना की प्रत्येकाचा धंदा होणार. प्रत्येकाचा धंदा होतो, प्रत्येकाचा धंदा. असं कोण नाही की तो रिकामा बसलाय. तुझं पंढरपूर सारखं. म्हणजे दादर आणि लालबाग हे असे 2 मार्केट आहेत ना, तिथे अजूनही मराठमोळा आणि हिंदूवाल्या मराठमोळा गोष्टी कल्चर आहेत. आहे. हा. खानावळीचं ऍडव्हान्स व्हर्जन. हो. तर हा विचार आहे वडापाव. विचार आहे वडापाव. म्हणजे विचार न करता खायचा वडापाव आहे. आणि स्पेशली आपण दादांना इथे घेऊन आलोय ना. इतका कॉन्फिडन्स, विचार न करता खाण्यासारखा. विचार करण्याची गोष्ट आहे. मुंबईच्या वडापाव सर्व खास मुंबईचा वडापाव. पाव हा बेस्ट असतो आमचा. आमचं पाव बेस्ट. हे म्हणजे हमारे पाव जमीन पे नहीं रहते, वो दिल में रहते. मतलब खा के दिल में अटक जाते, पेट में नहीं जाते. त्याला ऍसिडी म्हणतात. वडापाव, वडापाव सॉफ्ट सॉफ्ट आहे रे, क्रंची क्रंची नाही वाटत आहे. हो हो हो. हा अरोमा जो आहे ना तो गेम जिंकतो दादा. सॅटिस्फाय अरोमा यार. हो हो. अच्छी भाजी बाप आहे. अजून एक खडा जास्त आणि खारट होणार. एक खडा परफेक्ट पॅरामीटर जर परफेक्ट आहे. म्हणजे तो आपला हा करतो ना, आपला हार्दिक पांड्या, हा एक जाऊन कॅच पकडतो, हा. जरा मागे की सिक्सर, तसं याच्यात मीठ पडलंय. जरा मागे आणि सिक्सर आहे. माझं ऐकलं आहे की ह्या वडापावची रेसिपी ह्या भाऊने शिकली आहे आणि ती लडाखच्या वडापाववर ट्राय केली आहे. हो काय? म्हणून मी तुला इथे घेऊन आलो. ओ माय गॉड, टुडुलुलू. म्हणून हा एवढा बाप आहे. कारण आम्ही ह्याच्या शिष्याकडनं खाल्लंय. गुरु कसा असेल मग? त्याचा गुरुचा वडापाव काय असेल? कसा वाटला वडापाव तुम्ही सांगा. भाजीला टेस्टच अप्रतिम आहे. अप्रतिम टेस्ट आहे भाजीला. त्याच्यात तिखट, मीठ, हळद एकदम मुबलक प्रमाणात. एकदम. वडापावला कुठला थम्सअप द्याल? वडापावला वाटतंय मला द्या तुम्ही मग तुमचा थम्सअप. ऑफिशियल गोल्डन. माझ्याकडनं मी देतोय, आपण ठिकाणी म्हणून देऊया. ऑफिशियल ट्रिपल थम्सअप. इट्स अ गुड वडापाव, रिअली गुड वडापाव.
ही हा त्या पूर्ण एरियातली स्पेशालिटी आहे. हो हां मी मूग भज्या खूप खाल्ल्या आहेत ओके. आणि मला ना अमीन पटेल जी मला घेऊन गेले होते मूग भजी खायला कुठे माहिती आहे का, कामाडीपुरामध्ये. आणि तिथे मी खाल्लेली मूग भजी ती क्रेझी होती. यस, त्या लेवलला जाईल. ते तूच सांगायचं आहे. जरा खाली आहे माझ्यासाठी. नो बॉलचा पाय पडला असं, थोडा पुढे पडलाय पाय, थोडासा पाय पुढे पडल्यामुळे नो बॉल गेलाय. मिक्स कर याच्यात आणि चटणीमध्ये डीप कर. चटणी एक नंबर आहे बाय, चटणी एक नंबर आहे. हे दोन्हीचं मिक्स करायचं, मग हे मिक्स करायचं असं झालं पाहिजे आणि मग खायचं. इमली आणि हिरवी चटणी यांचा मिक्सर मस्त झालाय. आणि मग तो तिखट मसाला खाण्याचा श्रद्धा पर्सन માટે ना त्याने मला अशी काही मूग डाळ भजी खायला घातली आहे की हे ना मला खूप जास्त ओव्हर फ्राईड वाटतंय, ओव्हर फ्राय वाटतं आणि मीठ जास्त झालंय थोडंसं. त्यामुळे मी हे अख्खी संपू शकणार नाही. माझ्याकडनं ह्याला नक्की मिळतो आहे डबल थम्सअप. का? कारण मी जरी आम्ही असं नाव ठेवतोय कारण मी वडापाव खूप आवडला आहे आम्हाला आणि थोडंसं मीठ जास्त लागलं, पण बाकी ॲज अ कोथिंबीरवडी पॉप्स म्हणून हे साईडला आयटम आवडायला हरकत नाही. मी माझ्या वडिलांकडनं ऐकलेलं की परेल हा कामगार एरिया असल्यामुळे इथे सिनेमागृह पण पहिली बनली. हो हो हो, चिवडा गल्लीमध्ये हनुमान थिएटर होतं. मधुशेठ निराळे म्हणून ते त्याचे मालक होते. सोमवारची ह्या लोकांना सुट्टी असायची कामगारांना, त्यामुळे ते सोमवारी तिकडे गर्दी व्हायची थिएटरमध्ये. पण तुमच्या वडिलांचा जन्म लालबागचा जुन्नरचा. जुन्नरचा. मग ते नेरळ आहे ना आपलं, हा कर्जत जवळ नेरळ. हा तर तिकडे जाऊन व्यवसाय करायचे भाजीपाल्याचा. अच्छा तर नेरळ करता करता त्यांना नेराळे आडनाव पडलं. अच्छा, हा बाय लोकेशन नाव पडलं. बाय लोकेशन नाव पडलं नेराळे. हा नेरळकर करता करता ते नेराळे नेराळे झालं. नेराळे नाव पडायचं. आमचं आडनाव कर्डिले. मग ही कल्पना कशी आली की इथे आपण चालू केलं आणि कसं चालू केलं मग तुम्ही? तेच ते म्हणजे आता त्या साईडचे पुण्या साईडचे असल्यामुळे हा, तिकडे तमाशाचं माहेर होतं पूर्ण, हा. नारायणगाव वगैरे सगळं. पण त्यांना वाटलं इथं बाबा सगळे कामगार लोक आहेत ना. कामगार वस्ती आहे. मनोरंजन काही नाही. मनोरंजनासाठी म्हणून त्यांनी मग एका मित्राला सोबत घेऊन ते चालू केलं त्यांनी. ते पण कसं करणार, तर तुम्हाला म्हटलं ना का बैलाच्या गाड्या हा. 4 बाजूला उभ्या करून, असं गोल गोल उभा करून, तंबू उभा करून मध्ये ते करायचे. आणि ते एक प्रयोग केल्यावर ते जरा व्यवस्थित वाटायला लागलं, लोक यायला लागली, हा. मग ते सक्सेस झालं. ते म्हणजे मंदिर आहे ना आता लालबागराजा बसू मागच्या साईडला सगळं बैलाच हे होतं सगळं. हा. मग इथे पूर्ण शेत होतं पूर्ण असं म्हणतात ना. हा, इकडे सगळी शेतीच होती पूर्वी. मग जेवढं आता बिल्डिंग दिसतं आपल्याला तसं काहीच नव्हतं. काहीच नव्हतं. सक्सेस झाल्यानंतर काय झालं, मग इतर जे कलाकार आहेत हा. पुण्याचे, महाराष्ट्रातले सगळेच, त्यांना कला सादर करायचं एक साधन मिळालं ना. पु ल देशपांडे साहेब म्हणजे आज सगळ्यांचे करता आपण त्यांना एक विद्यापीठच मानतो. हो. आता पु ल देशपांडेंना मी शिकवायला पाहिजे का? नाही. आता पु ल देशपांडेंनी एक होता विदूषक पिक्चर काढला तमाशावर, बरोबर. त्यांचं लिखाण आहे. जब्बार पटलांनी डायरेक्शन केलं, हो. लिहिलं त्यांनी सगळं. माझ्या वडिलांचे त्यांचे जुने संबंध त्यांचे. ते बोलायचे मी स्क्रिप्ट लिहिली आहे, जब्बार पिक्चर बनवणार आहे, तू स्क्रिप्ट वाचून घे. मी वाचणार तुमची स्क्रिप्ट? ते बोलले तमाशावर आहे म्हणून मी तुला बोलवतोय. का माणूस आहे बघा. तमाशा थिएटरला पूर्वी पहिले आमदार निवास मधले आमदार, खासदार, त्यांना मनोरंजनाला काही साधनच नसायचं. त्यामुळे तिकडनं ते मनोरंजन करायला इकडे जायचे. अच्छा. मनोरंजन करायचे जायचे. आचार्य अत्रे म्हणा, विनोबा भावे म्हणा, सगळे A to Z जेवढे साहित्यिक वगैरे ते येऊन इथं 3-3, 4-4 दिवस आमच्या थिएटरला राहायचे येऊन म्हणजे अभ्यास करायला. हे जे तमासगीर आहे ना, हे खेडोपाड्यातून यायचे. सांगलीच्या कुठच्या तरी खेड्यातून, साताऱ्याच्या कुठच्या खेड्यातून, वाईतून, इकडून. तर ते कसे वागतात, कसे बोलतात, कशा तमाशा सादर करतात, कशा हजरजबाबी. तिथं काही स्क्रिप्ट नसायचं ना यांचं. स्क्रिप्ट दिलं आणि सादर केलं असं ना, बोलता बोलता सगळं तमाशा चालू करायचे ते असे. ते मग त्यांचा अभ्यास करायला हे लोक यायचे. लग्न पण त्यांची आपापसातच लागायची. तबल्यावाल्याचं त्या नाचणाऱ्या बाई बरोबर तमाशातल्या विदेशी लोक आले. हे आपल्याकडे हॉटेल 2-3च होते, ताज आणि अबेर आहे. आता त्यांना महाराष्ट्रीय संस्कृती दाखवणार कोण? आता तुम्हाला 1000 आहेत,
लालबागमध्ये 10 संस्था भेटतील, बरोबर. परेलमध्ये 20 भेटतील. हो. पहिलं कोणच नव्हतं. तर पहिला फोन हनुमान थिएटरचा वाजायचा. मग इकडनं संच एक जायचा आणि ते दाखवायचं. मग तासभर. भारूड, तमाशा, बतावणी सगळं तिकडे त्यांना तो करून दाखवायचा. आता पिक्चरची हिरोईन नाचते साहेब. उच्चभ्रू लोकांनीच तमाशाला बदनाम केलं ना, आणि आज ते उच्चभ्रू लोकच तमाशावर नाचतायत साहेब. असं काय करताय? मग तमाशा बघावा, कारण तमाशाचं लिखाण तसं सुंदर होतं. लेखन सुंदर होतं. मग ही कला बघण्यासारखी होती आणि महाराष्ट्राची कला होती ती. बरोबर. तर कुठून आपण आणली नव्हती ती. चंदाताई तिवाडी माहिती असेल तुम्हाला? पंढरपूरच्या आहेत. त्यांना मी विचारलं होतं. त्यांनी काय सांगितलं, तमाशा जरी मनोरंजनाचं हे असलं तरी तमाशात शेवटी प्रबोधन असायचं. प्रबोधन असायचं. बोधप्राय होतं. हा. वा, म्हणजे जरी कॉमेडी असली त्यात, काय तसं का साहेबांनी सांगितलं नाच गाणं काय असलं, कॉमेडी जरी असली, विनोद जरी असली, तरी शेवटी त्यातून प्रबोधनच मिळायचं. तुम्ही थिएटर बंद का केलं नंतर? थिएटर 94 ला बंद झालं. गँगवॉरचा भडका, हे भडका, मग गुंड लोक पण यायला लागली. गुंड लोक यायला लागली, परत पोलीस लोक पण भरपूर त्रास द्यायला लागले. आमचं कसं जे भारत माता सिनेमा आणि कोहिनूर सिनेमा आहे बघा हो. दादरला, हो. सेम होतं. लाकडाच्या कैच्या होत्या, मध्ये खांब नाही का असे, हो. एकदम प्रॉपर थिएटर होतं आमचं. एकदम विंग बिंग सगळं एकदम प्रॉपर होतं. आज तुम्ही बघितलं तर विश्वास पण बसणार नाही. 1960 सालापासून हनुमान थिएटर हे लग्नासाठी पण वापरलं जात होतं. त्यावेळेस फक्त दिवसातले 3 तासच लग्नाचा वेळ दिला जायचा. 1994ला जेव्हा हे थिएटर पडलं, त्याच्यानंतर हनुमान थिएटर मंगल कार्यालय ह्या नावानेच आता थिएटरची आठवणी जागवत हे मंगल कार्यालय आजही उभं आहे. गाढवाचं लग्नाची निर्मिती माझ्या वडिलांनी केली. तुम्हाला माहितीच नसेल ही गोष्ट. नाही, जसराज थिएटर्स, माझ्या वडिलांचं जसराज थिएटर्सनी गाढवाचं लग्न आणलं. दादू इंदुरीकरांचा सावळा कुंभार म्हणून एक नाटक होतं, साधं. शंकर घाणेकरने ते पाहिलं. बाबांना येऊन सांगितलं, बोले ही व्यक्तीचं कला अप्रतिम आहे. हे जे सावळा कुंभारचा जो का त्यांनी ते नाटक बसवलंय हा पण अप्रतिम आहे, पण ह्यांना जमत नाहीये, ह्याच्यात आपण चेंजेस करू, मी करतो. बाबा बोलले तुम्ही करत असेल तर सोनं पिवळं मी चालवतो, मी करतो सगळं, मी पुऱ्या महाराष्ट्रात पोचवतो. असा तो त्यांना घेतलं तिकडनं उचलून, सावळा कुंभारला एका प्लॅटफॉर्मला आणला हनुमान थिएटरला, आणि इथे तो गाढवाचं लग्न बसवलं शंकर घाणेकर यांनी. आणि त्याचे 1000 शो माझ्या वडिलांनी केले त्यावेळेला. आणि याच्याहून गमतीची गोष्ट म्हणजे मुंबई विधान भवनात अधिवेशन सुरू झालं की महाराष्ट्राच्या आमदार खासदारांचाही उतारा लागायचा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आमदार खासदार हनुमान थिएटर गाजवायचे. खास लावणी सुरू झाली की वन्स मोरच्या मागणीने थिएटर निनादून निघायचं. अगदी पहाटेपर्यंत रंगलेल्या मैफिली आजही लोकांना आठवतात. कामगारांपासून ते मंत्र्यांपर्यंत प्रत्येकाला रात्र रात्र जागवायला लावणारं हनुमान थिएटर आता फक्त जुन्या पिढीच्या आठवणीतच उरलंय. थँक्यू दादा, तुम्ही एवढं वेळ करून गप्पा मारल्या आमच्याशी आणि एवढं छान फुल दाखवलं की काय होतं याची हिस्ट्री आणि ग्लोरी. हनुमान टॉकीजचा फुल फीलच ऐकूनच हे झालो रे मी. ऐतिहासिक वातावरणात गेल्यासारखं वाटतं एकदम असं म्हणजे काय, म्हणजे यांचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे. मी त्या काळात गेलो होतो, मला असं मी तिकडे त्या ह्याच्यात झोन मध्येच होतो मी त्या. आणि हे कोणाला माहिती पण नाही की लालबागमध्ये आहे. येस. थँक्यू यार, तू दाखवलं मला, खरंच बोलतो. आता काय अजून दाखवणार असं मस्त मला सो आता तुला समोर दिसतच असेल चिवडा अँड स्वीट्स. ह्याला चिवडा गल्ली या म्हणतात ना? गल्लीला चिवडा गल्ली म्हणतात. सो ही ते चिवड्याच्या सगळ्या फॅक्टरीज आहेत. चला मग बघूया. सो आपण आता चिवडा टेस्टिंग करूया. चालेल, चल. चिवड़ा वाला आया हमको चिवड़ा खिलाओ, चिवड़ा वाला आया हमको चिवड़ा खिलाओ. काय एवढे चिवडे घेऊन तू कुठे चाललाय? सौम्य, तर असे चिवडे कधी तू टेस्ट केले नसतील असं नाही, मला कधीच नाही, वाटतं. कधीच नाही. सो तुझ्यासाठी हा स्पेशल चिवडा लक्ष्मी चिवडा. लक्ष्मी चिवडा म्हणजे या चिवड्याचं नावच नावच म्हणजे लक्ष्मी ब्रँडचं चिवडा. नाव नाहीये. नाही लक्ष्मी चिवडा. काय असेल लक्ष्मी चिवडा म्हणतात त्याला? आता हे त्यांनी नाव ठेवलेलं आहे त्याचं. आहे पोह्याचा चिवडा. माउथफुल. एकदम माउथफुल. म्हणजे दिवाळीत जे पदार्थ लागतात का, लाडू, चिवडा, गुलाबजाम, काही सुद्धा गरज नाही, हा चिवडा असतो. सगळं सगळं हे बघ, ह्या गेम चेंजिंग मेनू काय
ह्याचा जो मसाला घुसलेला दिसतो तुम्हाला दिसतो मसाला लागलेला याला. मी बऱ्याचशा चिवड्यामधनं मनुका काढून पातळ होतो. त्यातले मनुकाच खाल्ले पाहिजेत. अल्पा कुठलं तरी इंटरनॅशनल गोष्ट खाते ज्याच्यात मनुकाला असा मसाला लावलेला असतो आणि ते मनुका असतात त्याच्या पिशवीमध्ये. मी ब्रँड विसरलो नेमका, पण तो इंटरनॅशनल आयटम आहे अच्छा, आणि तो खूप महाग आहे आता लालबागमध्ये मिळतोय. भाई. नुसतं मनुका विकतील का चिवड्या मसालावाले? ह्यांना आपण सजेस्ट केलं पाहिजे. हा, लक्ष्मी मानुका पाहिजे आम्हाला. पैसे ना पोह्यांना काय म्हणतात? तर या पोह्यांना काय म्हणतात आपल्या? हा, दगडी पोहा. दगडी पोहे. हे दगडी पोहे, दगडी पोहे. आणि तुम्ही लालबाग पर्यंत राहणारी माणसं गणपतीला जर लालबाग पर्यंतच्या लोकांच्या घरात गणपती जाणार असाल तर तुम्हाला हाच चिवडा मिळतो. हाच चिवडा. तुम्ही गणपतीला गेलात की तुम्हाला लाडू आणि हा चिवडा मिळणार आहे. बुंदीचा लाडू. बुंदीचा लाडू तो तिकडेच आहे. तो बुंदीचा लाडू. सो हे नॉस्टॅल्जिक मेन्यू आहे हा, आणि ती चव आहे. आणि ही काय चव आहे यार भाई. या गोष्टीला माझ्याकडनं मिळतो आहे ऑफिशियल गोल्डन थम्सअप 110%. नमस्कार दादा. नमस्कार. आपल्याकडे नाव सांगा ना. माझं नाव शंकर बाळासाहेब काळे, पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातलं गाव गोडेगाव. दादा, हे लालबागमध्ये चिवडा गल्ली काय प्रकार आहे? चिवडा गल्ली यासाठी बनली गेली, पूर्वीच्या काळी मिल सर्व या भागामध्ये सर्वात जास्त होते. हा, राहणारे मिल कामगार होते. घरगुती काहीतरी कार्यक्रम असायचे, त्या निमित्ताने येणाऱ्या पै पाहुण्यांना काहीतरी द्यावं पाहिजे म्हणून चिवडा, लाडू, पिढे असे प्रकार होते. त्याच्यामुळं इथं जास्त खप होता. त्यामुळे ही चिवडा गल्ली बनत गेली. आणि ह्यांच्या कुठेही ब्रांचेस नाही आहे. आणि मी एक मार्क करतोय, यांच्या कुठल्याही पॅकेजिंग वरती यांचं नाव पण ब्रँडिंग नाही. नाही. सो इथून बऱ्याच ठिकाणी सप्लाय पण होतो. आजकालच्या काळामध्ये प्रत्येकाला आपलं ब्रँड नेम हवं असतं. तुमचे मी बघितले चिवडे तुम्ही लोकांना देताय, तुमचं कुठे ब्रँड नेमच नाही. कसं नाही, आता विजयलक्ष्मी चिवडे या नावाने आम्ही भरपूर, म्हणजे आम्ही मुंबई सोडून पुण्याला, सातारला भरपूर दिला. एवढंच काय, आपलं पंजाबमध्ये अमृतसरपर्यंत अमृतसर क्वालिटीज मॅटर करते. हा, भरपूर विकला. म्हणजे आता किती वर्ष दादा आपली झालं असेल? मला 51 वर्ष झाली. 50 वर्ष झाली. आणि कोणी सुरू केलेला हा पहिला? ते आपणच समजा. तुम्हीच केलेला? हो. असाच मुंबईवरून गावी आलेला माणूस एक एक करायच्या उद्देशाने होत गेलो. खतरनाक. नेक्स्ट प्लेअर आहे नवरत्न. नवरत्न भाई, पारा बिना खातो आपण. नवरत्न चिवडा. नवरत्न चिवडा खतरनाक आहे. हिरवा बिरवा भाई. मका किती फ्लफी आहे हा मकाचा चिवडा. जाड मका, एकदम चांगल्या क्वालिटीचा मका चिवडा आहे. कुरकुरीत संपेल पटकन अशी चव आहे. आरामात. आणि हे चटक ह्याच्यामधल्या प्रत्येक गोष्टीला चव आहे स्वतःची. आम्हाला आधीच्या पेक्षा जास्त लाईट वाटतं. हा खूप लाईट आहे. फक्त एक बघाल ना तर थोडा हा तेलकट आहे, पण इन अ वे त्याच्यापेक्षा खूप तेलकट आहे हा. तेल असण्याचं कारण मी सांगतो. मका तळल्याशिवाय हे तळायची गरज नाही ना त्याला. बरोबर. तळल्यामुळे डबल तेल. दगडी पोहे तुझे बनतात ना लगेचच, त्यामुळे तेल जास्त आहे त्याला. अजिबात तिखट नाही. याला जास्त प्रमाण हळदीचं लागलेलं आहे. काउंट केलं मी खाता खाता. काय 20 वेळा चावलं मी. 20 तरी पण करून आवाज कसा जाईल. याला पण माझ्याकडनं मिळतो आहे ऑफिशियल गोल्डन थम्सअप. वाव. आता नुसतं फरसाण ट्राय करा. नुसता वर्षण थोडं मिक्स करून मिसळवाला वाटतो. मिसळवाला मिसळ वाटतो. पाहिजे. हा मिसळ स्पेशल आहे इथला. फिक्का आहे. गाणं मिसळीत जाणार आहे ना. हा, ऍक्च्युली हा मिसळ स्पेशल आहे. मिसळ स्पेशल आहे. पण ह्याला अशी स्वतःची काय इव्हन तिखट या लसणाच्या ह्याला पण काय चव नाही अशी काय. ह्याचं बेसिक काम तेच आहे की त्या तर्रीमध्ये जाऊन फुगायचं हा, आणि मग त्या तर्रीची चव स्वतःला आणायची. माझ्याकडे मिळतोय डबल थम्सअप. मला वाटतं हे हा वाला चहा बरोबर मस्त लागेल. हा, काय काय लोक फरसाण चहाच्या आत टाकतात. हो. माझे आजोबा करतात. कमेंट करून सांगा की चहाच्या आतमध्ये फरसाण टाकून कोण खातं? हळूहळू हे व्यवसाय आहे ना, कालांतराने मी सांगतो ना, आता आम्ही करतोय म्हणून चाललंय. अबतर आमच्या नंतर आमची मुलं हे पुढे वाढवतीलच असं नाही ना होणार. कारण त्याच्यात भरपूर आहे ना कष्ट आहे. सकाळी उठून तेवढं बनवलं गेलं पाहिजे, विकलं गेलं पाहिजे, उधाऱ्या गेलं पाहिजे, आलं पाहिजे. ते राहिले नाही. आता तुम्ही किती वाजता रोज सकाळी येता? सकाळी तसं पूर्वी आम्ही यायचे 6 वाजता, आता 9 वाजेपर्यंत येतो. हा, बरोबर आहे. हा, माणसं पण आली पाहिजे ना. त्यात आपण एकट्याने येऊन उभं राहायचं, पाहत बसायचं. खरंय. आणि आता एकंदरीत जे पूर्ण आता लालबागच्या राजाचं पण आपण म्हणतो की आता पूर्वी कसं तुम्ही जाऊन डायरेक्ट दर्शन घ्यायचं, आता काय त्याचं आता प्रस्तच वाढले ना. जास्तच वाढलंय. हे जाहिरातीचं जग झालं ना. तुम्ही पाहिलं, आल्या मला काय विचारलं, तुमचं स्टॅम्प पुढे, विजयलक्ष्मी नाव पुढे,
हे जाहिरातीवर चालतं. आता लास्ट प्लेअर लास्ट हे मका मला चिवडा. मका चिवडा. म्हणजे हा असं आहे की मग का चिवडा खाऊ नये. ह्याची गंमत काय ना, हा नमकीन आहे छान, हा गोड नाही बिलकुल. पण सोलापूर जवळ मोहोळ म्हणून हे आहे ना, जयशंकरचा माझा आवडता चिवडा हा वालाच फ्रेश. माझा आवडता चिवडा खाल्ल्यानंतर त्याची टेस्ट येते, पण याची खाल्ल्यानंतर एकदम हा, पडल्या टेस्ट येते. मला प्रॉपर आफ्टर टेस्ट आहे. टेस्ट आहे. म्हणजे तुम्ही खाल ना तर तुम्हाला तिखटपणा पण जाणवतो एंडला. ह्याच्यावर रेटिंग द्यायचं बाकी. कुठलं रेटिंग तुम्ही काय हे म्हणजे काय तिघांचं ओ तिघांचं. सो जो शेवटचा चिवडा आहे त्याला आमच्या तिघांकडनं मिळतो आहे ऑफिशियल ट्रिपल थम्स अप. माझं राज छत्रपती झाला ग माया ग ग ग ग. राज छत्रपती झाला ग माया ग ग ग ग. तर मी आता लालबागच्या सर्वात हॉट स्पॉट वरती बसलोय. सो आपण आता गणेश गल्लीत आलोय आणि गणेश गल्ली तुम्हाला का हॉटस्पॉट आहे सगळ्यांना माहिती. येस, कारण इथे बसतो मुंबईचा राजा. आणि आपल्याला कोण आहे त्याला एकदा नाव सांगा ना. नमस्कार, मी स्वप्नील परब, मुंबईच्या राजाचे सरचिटणीस. कळलं तुम्हाला मी का म्हणतोय की काहीतरी स्पेशल ठिकाणी बसलोय मी. तर दादा, लालबाग म्हणजे काय आहे? लालबाग म्हणजे धडधडतं हृदय मुंबईचं. कारण लालबाग जर शांत झालं ना तर मुंबई थांबली, हे 100% आहे. त्याच्यामुळे अजूनही ती परंपरा या ठिकाणी ह्या मंडळांच्या माध्यमातून ही संस्कृती टिकून राहिलेली आहे. त्याच्यामुळे लालबाग अजूनही धगधगत आहे. लालबाग ही गणपतीची पंढरी आहे हे तेवढंच नक्की. पण लालबागमध्ये ना खेळांच्या दृष्टिकोनातून सुद्धा लालबाग हा ओळखला जातो. कारण लालबागमध्ये मला अभिमान वाटतो की लालबागच्या गणेश गल्लीमध्ये प्रकाश झोतातली म्हणजे आज जी नाईट क्रिकेट जी आपण बघतो ती हिंदुस्थानातली पहिली क्रिकेट स्पर्धा लालबागमध्ये खेळवली गेली. लोकल जे असते नक्की या गणेश गल्लीत खेळवली गेली आणि त्याचंच कुठेतरी परीक्षण करून त्याचाच एक कुठेतरी अभ्यास करून नाईट क्रिकेट या स्पर्धा सुरू झाल्या. आज जे आपण बघतो मुंबईचा राजा, हे जे राजा ही जी कॉन्सेप्ट आली आणि जो पहिला मुंबईचा राजा आहे तो गणेश गल्ली आहे. त्याच्यानंतर बाकी सगळे राजे निघाले. मग कोण इकडचा राजा, खेतोडीचा राजा, तिकडचा राजा. पण हे ठरवलं कोणी की हा मुंबईचा राजा आहे? ठरवलं असं नाही, ते जसं अनभिक्षित सम्राट ज्याला म्हटलं जातं तसा अनभिक्षित राजा म्हणून गणेश गल्लीचा गणपती ओळखायला लागला. खरं तर काय तुला सांगू, एक ना ओमवरचा आमचा गणपती होता. ओमवर आज आताच्या आर्ट फेस्टिवल आमचं जे झालं ना तिथे ओमवरचा एक गणपती साधारण 89चा गणपती असेल. तो 22 फुटाचा बनवलेला होता आणि नवाकाळच्या फ्रंट पेजला त्यावेळी एक टॅगलाईन आलेली होती, ही प्रजा आणि त्या प्रजेचा हा राजा हा मुंबईसाठी निघाला, हा मुंबईचा राजा निघालाय. तेव्हापासून ती टॅगलाईन कुठेतरी लोकांच्या तोंडामध्ये आली आणि 22 फुटाचा 22 फुटाचा उंच मूर्तीची जी आमची परंपरा असल्यामुळे 22 फूट वाले की जय, मुंबईच्या राजाचा विजय. सो हे जे काय समीकरण आहे ना आणि ही जी काय घोषणा आहे ही तेव्हापासून प्रचलित यायला सुरुवात झाली. मराठी माणूस कुठेतरी गायब होतोय या लालबाग परळमधनं. त्याच्याबद्दल तुझं काय मत आहे? लालबाग परळचा मराठी माणूस गायब नाही झालाय, मराठी माणूस आहे तिथेच आहे. पण हे जे काय परप्रांतीय आहेत ना ते त्यांची वाढ सुरू झालेली आहे. जैन, मारवाडी, गुजराती हा जो समाज आहे ना, नक्की नक्की नक्की. कारण गडगंज संपत्ती आहे, गडगंज पैसा घेऊन ते मुंबईत आलेले आहेत, ते मुंबईत व्यापार करायला आलेले आहेत. मराठी माणूस हा व्यापार करायला नाही आलेला आहे. बरोबर. मराठी माणूस हा आपली मुंबई म्हणून या ठिकाणी जगायला आलेला आहे. आजही तो छाती ठोकपणेच वावरतोय की हा लालबाग माझा आहे आणि संकट केवढी जरी आली तरी मी हा लालबाग नाही सोडणार. त्याच्यामुळे हा तिथेच राहतो आणि हा तसाच राहणार. लालबागच्या पुढे जाऊन काय होणार तुला वाटतं? लालबागच्या पुढे जाऊन लालबागच होणार. कारण किती काही झालं तरी लालबागचा राजा, मुंबईचा राजा, तेजुकायाचा राजा ही जी काय मंडळ आहेत त्याच्यामुळे ह्याचं जे काय लालबाग पण आहे ना ते टिकून राहिलेलं आहे आणि ते टिकूनच राहणार. किती टोलेदंग इमारती झाल्या ना तरी त्यांना त्यांचा ऍड्रेस लालबागच लिहावा लागणार आहे. त्यांचा काय अप्पर वरळी किंवा अप्पर काय म्हणतात मरीन लाईन्स वगैरे हे त्यांना कधीच इथे शक्य होणार नाही. लालबाग हा लालबागच राहणार आहे. त्याच्यामुळे त्याची काय काळजी आम्हाला नाही. पुढच्या एपिसोडमध्ये आपण पाहूया की आम्ही कसं डॉक्टरांनी रेकमेंड केलेलं सँडविच खाल्लं. त्यानंतर लालबागकरांची फेवरेट नाश्त्याची जागा पण आम्ही एक्सप्लोर केली 90%. आणि लालबाग जे मसाल्यासाठी फेमस आहे तिकडे जाऊन आम्ही काय केलं ते बघूया पुढच्या एपिसोडमध्ये. म्हणून सबस्क्राईब करून ठेवा.